पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, तेही पेठेमध्ये आहे. आणि तिथंच भारतातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. अर्धपुतळा म्हणजे असा बस करेक्ट. तर लोकमान्य टिळकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायची खूप इच्छा होती. ओके. तर 1917 साली गणपतराव गोखले यांनी त्या काळामध्ये 15,000 रुपये देणगी दिली होती की मंदिर बांधायला सुरुवात करा. बरोबर. खुन्या मुरलीधर आहे आत्ताचं, त्याच्या मागं ते मंदिर आहे. ओके. तर ती जागा त्यावेळेसही निवडली आणि ते काम सुरू झालं. रघुनाथ कृष्ण फडके म्हणून त्यावेळेसचे खूप मोठे प्रसिद्ध शिल्पकार होते आणि त्यांनी संगमरवरापासनं ती मूर्ती बनवली. पण त्याचं वैशिष्ट्य असं की त्यावेळेस असं पटकन फोटोज अवेलेबल नव्हते, म्हणून ते तंजावरला गेले. तंजावरला त्यांनी सगळी चित्र बघितली, त्या चित्रांचा अभ्यास केला आणि त्यावरनं ऑथेंटिक अशी ती मूर्ती घडवली. आणि 18 एप्रिल 1923 साली ते मंदिर पूर्ण झालं. सगळ्यात इंटरेस्टिंग आणखीन एक गोष्ट, हरिकेशव गोखले म्हणून होते, त्यांनी त्या मंदिरावर सोन्याचा कळस चढवलाय. वाव, क्या बात आहे. आणि तो खरं तर महाराजांचा भारतातला पहिला अर्धपुतळा आहे. ओ माय गॉड, मला बघायला जायचं. चला.